म्हणजे तात्यासाहेब मोहितेंच्या बायकोचा जळून मृत्यू झालाय हे खरं आहे ना? काय विचारते मी? तात्यासाहेब मोहितेंच्या बायकोचा जळून मृत्यू झाला हे खरं ना? नाही मॅडम, मानिनी मॅडम जिवंत आहेत अजून. काय? मानिनी मोहिते अजूनही जिवंत आहेत. जर त्या जिवंत आहेत तर त्या अजूनही आपल्या ताब्यात का नाहीयेत? आणि त्यांच्या जिवंत असल्याच्या माहितीचे रेकॉर्ड्स या फाईल मध्ये का नाहीयेत? मंजरी वाघमारे बोला. मॅडम, त्यांना शोधायचे प्रयत्न चालू आहेत अजून. प्रयत्न नकोयत मला. प्रयत्न नकोयत, रिझल्ट हवेत. पुढचे 7 दिवस येते. 7 दिवसाच्या आत मला मानिनी मोहिते इथे माझ्या समोर हव्यात. इज दॅट क्लिअर? तुम्ही अजूनही इथेच आहे? निघू शकता नाही. जोवर सरकारी मेडिकल सर्टिफिकेट माझ्या ताब्यात येणार नाही तोवर मी यांना कुठेही सोडणार नाही. आणि या खरंच आजारी आहेत असंही मान्य करणार नाही. निघा आता. लीव. सत्या, अरे कसली तरी डोक्याची मॅडम आहे. अशी का वागते? आपल्या ज्युनियर बरोबर कसं वागायचं हे पण कळत नाही हिला. कुठलं वैर काढते बाहेरी? अरे तेच कळणं झालंय. नुसतं वाघमाऱ्यांचा अपमान करतात. वाघमारा इन्स्पेक्टर आहेत पण ह्या मॅडम त्यांची अजिबात किंमत ठेवत नाहीत. नुसतं उद्धट वागणं सुरू आहे. बरं ते जाऊ दे. वाघमाऱ्यांना इथनं घेऊन जाणं जास्त गरजेचं आहे. त्यांची अवस्था बघवत नाही आम्हाला. ते खरं आहे. पण सत्या, आता काय करणार आहेस तू? काय ठरवलेस? सरकारी दवाखान्यात जायचं काय? एक मिनिट थांब. नमस्कार, मला एक मदत हवी आहे तुमची. सत्या, नेमकं काय करणार आहेस? कळत. याच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? नाही, काम करा. संध्याकाळी या तुम्ही. संध्याकाळी भेटतो. मी तुमचं काम करतो. जरा आता कामात आहे मी. हा चाल. सत्या, अरे किती उशिरा वाट बघतोय आपण. कोण येणार ती तरी सांग. जरा धीर धर. कळत येतच. सत्या, वाघमारे, अहो तुम्ही बाहेर कशाला आलाय? तुमची तब्येत बरी नाही ना? मी ठीक आहे, पण तुम्ही आधी इथून जावा. पूर्वा मॅडम ऐकणार नाहीत. त्या अजून चिडतील. आधीच तुम्हाला दोघांनी इथं बघून त्यांचा पारा चढलाय.
हा त्यांचा पारा चढला ना त्यांच्यासाठी खरंच स्पेशल डॉक्टर बोलवायला पाहिजे का नाही एमडी, मग त्यांचा पारा कमी आहे. बलमान नको रे काही बोलू, जा बघू इथून. वाघमारे, इथनं तुम्हाला घेतल्याशिवाय मी अजिबात कुठं जाणार नाही. सध्या मी हात जोडते तुझ्या समोर, पाया पडते तुझ्या, जा इथनं. पूर्वा मॅडम लय स्ट्रिक्ट आहेत, त्यानं तुझं इथे येणं आवडलं नाहीये. प्लीज ऐका माझं, जा दोघं. त्या अजून काय ऍक्शन घ्यायच्या आधी जा इथनं. नाही जाणार. काय करू मी तुझं? हॅलो, भवाननगर पोलीस स्टेशन. काय? कधी? आत्ता? काय? हा ठीक आहे ठीक आहे, मी लगेच सांगते पूर्वा मॅडमना. हा हा ठेवते. मॅडम, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पण काय झालंय? का करतोयस हे सगळं? सुट्टी झाल्यावर घरी येईन म्हणलं ना. वाघमारे, घाबरू नका. हे बघा, लय गोडीत घेतलंय आपण हे प्रकरण. पण ह्या मॅडम जर आपल्याला एवढ्या हलक्यात घेत असतील तर त्यांना आपली पोच काय हे दाखवलं पाहिजे ना. आतापर्यंत मी कायद्यानंच वागत होतो, पण कायद्याची भाषा कळली नाही तुमच्या मॅडमला. आता त्यांना कळलं आपला वायदाच आपला कायदा आहे ते. तुम्ही अजून इथेच आहात? तुम्हाला निघायला सांगितलं होतं ना. सरकारी मेडिकल सर्टिफिकेट आल्याशिवाय तुम्ही वाघमारे मॅडमना कुठेच नाही घेऊन जाऊ शकत. त्यामुळे घाई करा, लवकरात लवकर ते सर्टिफिकेट माझ्याकडे आणून द्या. निघा प्लीज, लीव्ह. लिव्ह तर आता वाघमारेंना मिळणार आहे मॅडम. कसं आहे, मी इथं वाघमारेंना घेऊन जायला आलोय आणि त्यांना घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही मी. ओ, यांना घेतल्याशिवाय मी इथून निघत नसतो. म्हणजे तुम्ही ते सरकारी मेडिकल सर्टिफिकेट आणलंच असेल, बरोबर? द्या मला सर्टिफिकेट्स द्या आणि मग पाहिजे ते करा. काय झालं? कुठे आहे सर्टिफिकेट?
मम्मी तुमची ओळख पार कोकणापर्यंत होय डायरेक्ट पेटीच गिफ्ट आली घरात लईच भारी मानलं बा तुम्हाला नाही लय फेमस आहे बघ मी अगं मीच तर साताऱ्यात नाही तर समधीकडे मला ओळखत्यात मराठवाडा म्हणू नका विदर्भ म्हणू नको पश्चिम महाराष्ट्र काही म्हणा आंबा चवीला लई भारी आहे बघा मम्मी साहेब ए सोन्या काय झालं मम्मी साहेब करायला काय आग लागली का बनवा पेटला तिकडं मम्मी साहेब आत्ताची एक बातमी कानावर आली या भवानीनगर पोलीस स्टेशनला आरोग्यमंत्री येणार आहेत भैया आरोग्यमंत्री पोलीस स्टेशनला अयो एक जोबांची तब्येत बरी नाही म्हणून काय डायरेक्ट आरोग्यमंत्री आले होय चौकशीला थांबता नाकाचा शेंडा त्या नेबरची व्हॅल्यू अजिबात वाढ देणार नाही बघ मी मम्मी साहेब मी निघतो पोलीस स्टेशनला जायला ए सोन्या थांब मी बी आले तिकडं त्या आरोग्य मंत्र्यासमोर माझा बी वकूफ राहायला पाहिजे एक काम कर तू का नाही चांगली 40 कार्यकर्ते आपले तिकडे घेऊन जा आणि माझ्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात कर काय म्हणजे कसं आरोग्य मंत्र्याला बी कळेल का महिला प्रदेश अध्यक्षाची पोच कुठवर आहे ते बरं का म्हणजे कसं माझं मंत्रिपदाचा रस्ते समजे मोकळे होतात ना हो मम्मी साहेब लगेच पोरं जमवतो तुम्ही अजिबात काळजीच करू नका मी काय म्हणते आरोग्यमंत्री काय करतात तेव्हा शिबिर वगैरे घेतात का काही असं मोतीबिंदूचं वगैरे शुगरचं दाताचं नाही कसे गेला बाजार साड्या इकडे सरकारने त्यांना नेमलंय आहे का आता घेऊ की मग 2-4 विकत आपण नाही लायकीच नाही खोबलत कुठली चल लवकर टाकते आम्ही खाली लवकर आरोग्यमंत्री आला चल चल एक खाल्ला असतं की शेवटचा गाड्यावर खा चल, चल. गप्पा आहे का तिथे चल. आरोग्यमंत्री जैन सर जय सत्यजित सुर्वे नमस्कार नमस्ते सत्यजित दादा हो काय साहेब तुम्ही काय दादा म्हणताय मला अहो, अख्ख्या सातारचा दादा म्हणजे आमचाही दादाच की आणि हे बघा तुमचा फोन आला तुमच्या कामासाठी आलोय त्यामुळे आता आमचं राजकीय आयुष्य सफल झालं म्हणायचं काय साहेब आणि साहेब माफ करा बर काय माझ्याकडे काय पर्यायच उरला नाही त्यामुळे तुम्हाला तातडीने बोलून घ्यावं लागेल अहो पण आपण इथं उभ्यानच काय बोलत बसायचंय चला आज जाऊन बोलूयात हा चला या या बसा साहेब या बसा 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 अहो साहेब तुम्ही बसा सत्यजित दादा बसा तुम्ही पहिल्यांदा एवढा पाहुणचार करायची काही गरज नाहीये तुम्ही बसा अहो पण मी सांगतो म्हणून तुम्ही बसा बरोबर आता बोला काय अडचण आली आणि तुम्ही येताना आम्हाला सरकारी डॉक्टर घेऊन यायला मला का सांगितलं होतं बरं साहेब या इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे मॅडम आहेत म्हणजे माझ्या मिसेस त्यांची तब्येत जरा बरी नाही जरा काय लई ताप आहे त्यांना आणि अशक्तपणा पण आहे मला त्यांना घरी घेऊन जायचंय पण ह्या ज्या नवीन आलेल्या पूर्वा पाटील मॅडम आहेत ना त्या जरा जास्तच कर्तव्यदक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी डॉक्टर कडून मेडिकल सर्टिफिकेट आणून सबमिट केल्याशिवाय वाघमारेंना रजाच नाही मिळू शकत मग मला काय करायचं ते सुचलंच नाही म्हणून तुम्हाला तसदी द्यावी लागली अच्छा तर ही अडचण आली डॉक्टर
तपासा यांना. या मॅडम. साहेब यांना तर खूप ताप आहे. पारा तर 102च्या पुढे दाखवत आहे. यांनी वाऱ्यावर फिरणं रिस्की आहे. यांना सक्त विश्रांतीची गरज आहे. होय ना डॉक्टर, माझं पण तेच म्हणणं आहे. पण कसं आहे, अशाही अवस्थेत ड्युटी करणं जास्त महत्वाचं आहे ना. सिनियरच्या ऑर्डर फॉलो करणं जास्त महत्वाचं आहे. होय का नाही पूर्वा पाटील मॅडम? आणि इथं प्रायव्हेट डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जात नाही. तेव्हा तुम्ही जर आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट दिलं तर पूर्वा पाटील मॅडम लगेच सोडतील वाघमारेंना. हे कसले नियम? समोर माणूस आजारी दिसत असताना तुम्ही त्याला सरकारी सर्टिफिकेटची मागणी करता? हे कसले नियम आहेत? कोणी बनवला हा नियम? तुम्ही का तुमच्या सिनियरनं? नाही सर, मी ते फक्त मी शट अप. तुम्ही त्यांचे सिनियर आहात, हुकुमशा नाही. आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे. ट्रेनिंगच्या वेळी हे कोणी सांगितलं नाही तुम्हाला? आणि सांगायला कशाला हवं? माणुसकी नावाची काही गोष्ट असते. यांची अवस्था बघून तुम्ही पहिल्यांदा यांना रजा द्यायला हवी होती आणि मग सर्टिफिकेट मागितलं असतं ना तर काही बिघडलं नसतं. मिस पूर्वा पाटील, नियम माणसासाठी असतात, माणूस नियमांसाठी नाही. ही काय पद्धत आहे आपल्या सहकाऱ्यांशी वागण्याची? सॉरी सर, मी फक्त प्रोटोकॉल फॉलो करत होते. एखाद्याच्या जीवापेक्षा कुठलेच प्रोटोकॉल महत्वाचे नसतात आणि नसावेत. आणि त्यातून मिस मंजरी या प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांची गरज आहे डिपार्टमेंटला आणि देशालाही. 102 ताप असताना तुम्ही त्यांना ड्युटीवर बोलावलं, हे काही योग्य केलं नाही. मग किती कारणा पुढे करा, चूक ती चूकच आहे. उद्या यांना काही झालं तर जबाबदार कोण असेल? उद्या गृहमंत्र्यांशी मला बोलावं लागेल याविषयी. सॉरी सर, रिअली सॉरी. सॉरी मला नाही, मंजिरी मॅडमची माग. तुम्ही इथल्या सिनियर आहात. पुन्हा इथे काय कुठेच काही घडायला नकोय. माफी मागा यांची. मागताय ना माफी? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मंजिरी मॅडम, येस सर. तुम्ही आजारी असताना सुद्धा सिनियरची ऑर्डर फॉलो केली, ड्युटीवर हजर झालात. तुम्ही तुमची कर्तव्यनिष्ठा दाखवली. प्राऊड ऑफ यू. अभिमानास्पद आहे. तुम्ही घरी जाऊ शकता. माझी ऑर्डर आहे असं समजून. प्रोटोकॉल नुसार मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सर. अहो थँक्यू राहू द्या. पहिलं घरी जा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही एका कॉलवर वेळात वेळ काढून माझ्यासाठी आलात, तुमचे मनापासून आभार. होय साहेब, कारण सर्टिफिकेट यायला वेळ लागला असता, पण साक्षात आरोग्य खातं जिथं आलंय आणि सरकारी डॉक्टर पण आलेत, त्यामुळे आता सर्टिफिकेटची काही गरज नसणार. नाही, खरंच धन्यवाद साहेब. सत्या दादा, अहो तुम्ही आमच्यासाठी कितीतरी वेळा धावून आलात. तुम्ही आमची मदत करताना काळवेळ बघितला नाही.
मग आम्ही का बघायचे? मी माझं कर्तव्य बजावायला आलो. चला सत्यदादा, आम्ही रजा घेतो. होय मी तो तुम्हाला सोडायला बरं मग. चल या साहेब. सत्यजितराव, उगच तुम्हाला सातारा डोक्यावर घेत नाही. असंच काम करत राहा आणि काळजी घ्या. आणि काही लागलं तर मला जरूर बोलवा. होय साहेब, आणि तुम्ही बी काळजी घ्या. वरचे वर येत राहा सातारला. जरूर, पण पुढच्या वेळेला बेत झाला पाहिजे. अहो विषय आहे का, 100% वेत करू. नमस्कार, या येतो आम्ही. या साहेब. हा वाघमारे, काम झालंय आपलं, चला निघा. तुमची स्टिक राहिली का? मी घेऊन येतो. पूर्वा पाटील मॅडम, कसं आहे? वाघमारे ना पत्नी आहेत माझ्या, आणि त्यांच्यासाठी हो सत्या काय बी करू शकतो. मी लय प्रामाणिकपणानं प्रयत्न करत होतो त्यांना इथनं घेऊन जायचं, पण तुम्हाला माझी गोड भाषा कळलीच नाही. त्यामुळे हे सगळं करावं लागेल. आणि तसं बी सोनारानंच कान टोचलेलं बरं असतं. त्याने इजा बी होत नाही आणि शानपण बी येतं. आता स्वतः आरोग्य मंत्र्यांनी आदेश दिला म्हणल्यावर तुमची इच्छा नसताना बी तुम्हाला पाळावंच लागेल. चला येतो. काळजी घ्या आणि जास्त लोड घेऊ नका. वेलकम टू सातारा. चला वाघमारे. उद्या गृहमंत्र्यांशी मला बोलावं लागेल याविषयी. सॉरी सर, रिअली सॉरी. सॉरी मला नाही, मंजिरी मॅडमची माग मागताय ना माफी. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सध्या तुला सोडणार नाहीये मी. हे आज जे काही घडलंय ना, ते खूप महागात पडणार आहे तुला. आजचा दिवस तुझा होता, पण एक दिवस माझा येईल आणि तेव्हा मी तुझा बरोबर वचपा काढेन. मम्मी साहेबांचा, मम्मी साहेबांचा, मम्मी साहेबांचा, महिला प्रदेशाध्यक्ष माया सुर्वेंचा, मम्मी साहेबांचा. मम्मी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मम्मी साहेबांचा, मम्मी साहेबांचा, मम्मी साहेबांचा. मी काय इलेक्शनला उभी राहिले का? इलेक्शनच्या घोषणा द्यायला? शांतता दाखवा जरा. शांतम पापम. सपने, जी मला दिसते तीच तुला दिसते का? वय वय तेच दिसतंय. चल.
सपने आरोग्य मंत्र्यांनी पोलीस स्टेशनातच धाड टाकली वाटतं. बया, पण आरोग्य मंत्री म्हटल्यानंतर हॉस्पिटलात धाड टाकायला पाहिजे ना. हे तर पोलीस स्टेशनात काय करायला आले असतील तेव्हा? कुठलं ऑपरेशन असेल असं? ऑपरेशनच केलं असेल तसं बी बेटा आजारी होती ना. जाम जाम. इन्स्पेक्टर मॅडम, मंत्री साहेब कुठे गेले? बया मम्मी, मंत्री सोडा, तुम्ही बोलवलेले 40 कार्यकर्ते तरी कुठं आलेत तवा? लागतं नाका शेंडा. असं नाही, ते आपल्याला आवरायला उशीर झाला ना. गेले असतील बहुतेक मंत्री साहेब. लागतं नाका शेंडा. म्हणलं तर तुला लवकर आवर म्हणून. आवरलंच नाहीस बघ आता. असो, आपल्याला काय करायचंय? मंत्री साहेब आहेत असो नाही तर नसो, आपण तर इन्स्पेक्टर इन मॅडमचं अभिनंदन करायला आलोय ना. इन्स्पेक्टर इन मॅडम, इन्स्पेक्टर इन मॅडम, नमस्कार. मी महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब शिंपल आणि शिवी या भवानीनगर पोलीस स्टेशन मध्ये तुमचं म्हणजे पूर्वा पाटील मॅडमचं अभिनंदन करते. स्वागत स्वागत, वेलकम वेलकम. ठेवा ठेवा तिथे ठेवा. ठेवते सपने हार्दिक घ्या घ्या. ठेवा ठेवा तिथे ठेवा. शॉल शॉल. मी सांगितलं तुम्हाला सत्कार करायला? कोणी सांगितलं तुम्हाला माझा सत्कार करायला? मी बोलवलं, मी सांगितलं. निघा आत्ताच्या आत्ता इथून. निघा इथून. चला चला. बे मम्मी, मॅडम लईच तापलेला दिसत आहेत. आरोग्य मंत्र्यांनी लईच खळपट्टी काढली वाटतं. पण ही समजा का झाला असेल असं? तेच तर कळायला काही मार्ग नाही बघा. खबर काढून घेता असं विश्वासातलं बी कोणी नाही बघा. एक जोबाई बी कुठे दिसणार. कुठे गेले असतील हो? बया, का आरोग्य मंत्र्यांनी त्यांना पण फॅमचं घरी बसायला सांगितलं? नाही, माझ्या मनातलंच बोलतीस बघ गावा गावा तू. तुझी वाचा सोन्याची हो. तसं झालं तर लईच बरं आहे. कसं आहे मॅडम बिजी आहेत ना, तेव्हा त्या म्हणल्या की महिला प्रदेश अध्यक्ष असल्यामुळं डायरेक्ट घरलाच मला भेटायला येते म्हणल्या. मी म्हणलं या चहा पाण्याला नाश्त्याला, म्हणलं जेवणच करते तुम्हाला. येते म्हणल्या. घोषणा मम्मी साहेबांचा विजय असो मम्मी साहेबांचा, विजय असो मम्मी साहेबांचा, विजय असो मम्मी साहेबांचा, विजय असो मम्मी साहेबांचा, विजय असो. सत्या, तुझं काउंटडाऊन सुरू झालं असं समज.